नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. गुरुवारी रात्री 8 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एक बस इंधन भरताना अचानक लागलेल्या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना निलंगा येथील बसस्थानकावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक ठिणगी पडल्यानं आगीची परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढा घेतला. या दरम्यान बसवर डिझेल भरत असलेला ऑपरेटर बसवराज मठपती आगीच्या धुरात अडकला आणि त्याला गंभीररित्या जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्थानिक नगरसेवक ईश्वर पाटील यांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. डिझेलच्या साठ्यामुळे मोठ्या स्फोटाचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अग्निशामक दलानं घटनास्थळी पोहोचून वेळेस आगीवर नियंत्रण मिळवलं आणि स्फोट टळला. तथापि बस पूर्णपणे जळून खाक झाली असून राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. पोलीस आगीचं नेमकं कारण शोधून पुढील चौकशी करत आहे.